हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे जयास तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये। मंडळी, आज खूप दिवसांनी तुम्हाला मास्टर ग्रेव्हीची रेसिपी देणार आहे मी। त्यासाठी मी टोमॅटो घेतले, कांदे घेतले, लसूण, काजू, बीट, हिरवी मिरची, अद्रक आणि थोडे खडे मसाले आणि 2 चमचे तीळ। बस इतक्या साहित्यात आपण हॉटेलमध्ये मिळते तशी मास्टर ग्रेव्हीच्या भाज्या तयार करणार आहोत। बघा तुम्हाला कशा वाटतात। त्यासाठी मी कांदे हे रफली चॉप करून घेणार आहे, कारण की आपल्याला याची पेस्ट करायची आहे, त्यामुळे आपण जास्त बारीक कांदा कापायचा नाही। या प्रकारे उभे स्लाइस कापून घेऊया कांद्यांचे। इथे लक्षात असू द्यायचे कांद्याचं टोमॅटोचं प्रमाण थोडं कांद्यापेक्षा जास्त ठेवायचं आपल्याला, त्याच्याने छान थिकनेस येतो ग्रेव्हीला, टेस्ट देखील अप्रतिम होते। आणि ही ग्रेव्ही वापरून तुम्ही 200 पेक्षा अधिक भाज्या करू शकतात, त्याही अगदी हॉटेल स्टाईलमध्ये। त्यामुळे मंडळी नक्की ट्राय करा। तर टोमॅटो देखील चिरून घेतले मी, त्यानंतर अद्रक देखील रफली चॉप करून घेतलं, 3 हिरवी मिरची घेतली, ती देखील बारीक करून घ्यायची आपल्याला या प्रकारे। त्यानंतर मी इथे बीट वापरण्याचं कारण म्हणजे आपण बाहेरच्या हॉटेलच्या ग्रेव्हीमध्ये फूड कलर वापरून कलर आणलेला असतो, आपल्याला हे घरगुती करायचं आहे, त्यामुळे आपण फूड कलर शक्यतो वापरायचाच नाही। त्यासाठी अगदी सोपा पर्याय म्हणजे एक बीट वापरायचं आहे आपल्याला। बघा इतकं साहित्य मी तयार करून घेतलं आहे आपलं। आता मास्टर ग्रेव्हीची तयारी करूया। मी कढई ठेवली आहे गॅसवर कढई ठेवल्यानंतर आपल्याला त्यामध्ये 3 चमचे ऑइल टाकायचं आहे। आता तुमच्या ग्रेव्हीच्या प्रमाणावर अवलंबून आहे, ऑइल आपल्याला नंतरून देखील वापरायचं आहे, पण ऑइलचा वापर थोडा जास्तीचा करायचा, जेणेकरून भाजीला आपल्याला अगदी थोड्या ऑइलमध्ये आपल्याला ही ग्रेव्ही टाकून भाजी करता येईल। आता ऑइल गरम झाल्यावर आपण त्यामध्ये खडे मसाले टाकूया। खडे मसाल्यामध्ये मी तेजपत्ता, 1 दालचिनी, 4-5 लवंगा आणि काळी मिरी इतकंच घेतले आहे। खडे मसाल्याचा सुगंध छान सुटला की आपण त्यामध्ये लसूण टाकायचं आहे। बघा लसूण थोडासा लालसर झाला की आपण त्यामध्ये अद्रकची चॉप केलेले तुकडे देखील वापरायचे आहेत। त्यानंतर हिरवी मिरची अगदी 2-2 मिनिटांसाठी हे साहित्य परतून घ्यायचे। बघा आपल्याला खड्या मसाल्यांचा इतका सुंदर सुवास येतोय मंडळी की बस। त्यानंतर रफली चॉप केलेला कांदा, सगळा कांदा टाकायचा आपल्याला। कांदा भाजताना आपल्याला इथे लक्षात असू द्यायचं आपल्याला मीडियम टू लो गॅसवरच हा कांदा भाजायचा आहे, जेणेकरून ग्रेव्हीला छान सुगंध देखील येतो आणि छान चव देखील येते। इथे फुल गॅसवर कांदा भाजायचा नाही आपल्याला, हे नेहमी लक्षात असू द्यायचं आहे आपल्याला। कोणताही मसाला करा किंवा ग्रेव्ही करा, तुम्ही मीडियम टू लो फ्लेमवरच तळायची आपल्याला ही करायची आहे। तर छान कांद्याचे परत देखील सुटले। बघा हॉटेलमध्ये आपण सगळ्यांनाच भाजी खायला खूप आवडतं, पण हॉटेलमध्ये हायजीन मेंटेन केलेलं नसतं, त्यामुळे हा ग्रेव्हीचा प्रकार तुम्ही नक्की करून बघा। ही ग्रेव्ही वापरून तुम्ही छान छान भाज्या देखील करू शकतात। अगदी जी भाजी करायची त्याला अगदी 1 चमचा तेलामध्ये ही भाजी तयार होते ग्रेव्ही टाकून। त्यानंतर मी 12 ते 15 काजू घेतले आहेत। ते हॉटेलवाल्यांचं सिक्रेट म्हणजे ते काजूचा वापर केला जातो, म्हणजे भाजीला छान टेस्ट येते। त्यानंतर छोटी 2 चमचेभर मी पांढरे तीळ वापरले। इथे पांढऱ्या तिळीच्या ऐवजी तुम्ही मगजबी देखील वापरू शकतात, मगजबीने छान टेस्ट येते, थिकनेस छान येतो ग्रेव्हीला। पण सध्या माझ्याकडे नव्हती त्यामुळे मी पांढरी तीळ वापरली, काही हरकत नाही, तरी सेम टेस्ट येते भाजीची। आता पांढरे तीळ देखील छान तेलामध्ये परतून घ्यायचे। बघा आपल्याला कांदा देखील छान गुलाबी झाला, कांदा गुलाबी झाला की आपण टोमॅटो टाकायचा आहे सगळा। ही भाजी तुम्ही करून ठेवल्यानंतर त्याच्या अगदी 4-5 दिवस तुम्ही निवांत राहू शकतात, अगदी कुठलीही पूर्वतयारी न करता तुम्ही छान छान भाज्या देखील करू शकतात। टोमॅटो आणि बीट मी एकत्रितपणे टाकले। बघा फूड कलरपेक्षा बीट तब्येतीला छान देखील असते, त्यामुळे बीटाचा वापर जरूर करायचा आपल्याला। आणि छान एकत्रितपणे मीडियम टू लो फ्लेमवर हे सगळं परतून घ्यायचं। त्यानंतर आपल्याला लागणारा ग्रेव्हीसाठी साहित्य मीठ हे देखील एकदमच टाकायचं। मीठ टाकल्याने टोमॅटोला छान पाणी सुटते आणि शिजतो देखील छान। आता झाकण ठेवून आपल्याला हे सगळं शिजून घ्यायचं आहे। बघा टोमॅटो छान गाळ झाला पाहिजे। पुन्हा एकदा हलवून आपण पुन्हा झाकण ठेवून द्यायचं आहे। मंडळी बघूनच तोंडाला पाणी येते ना, टेस्टला अप्रतिम होते ग्रेव्ही, नक्की ट्राय करा। आणि अगदी घरच्या साहित्यात बनवली मी। त्यानंतर पुन्हा झाकण ठेवायचं आपल्याला। बघा कसं टोमॅटो छान शिजत आलाय। बघा सगळं टोमॅटो शिजल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची आणि त्यामध्ये टाकलेला तेजपत्ता आपल्याला काढून घ्यायचा आहे। तेजपत्ता ग्राइंड करायचा नाही, बाकी सगळे मसाले तसेच राहू द्या, फक्त तेजपत्ता काढायचा आहे आपल्याला। आणि हे सगळं गार होऊ द्यायचं आहे छान।
गार झाल्यानंतर आपण याची पेस्ट बनवणार आहोत. आता बऱ्यापैकी गार झाली त्यामुळे मंडळी मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेते बघा. तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात मला लाईक शेअर कमेंट करून नक्की सांगा मंडळी. मोठ्या यूट्यूबरला तर सगळेच सपोर्ट करतात, परंतु छोट्या यूट्यूबरला देखील सपोर्ट करा. व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत लागते, त्यामुळे त्यांच्या एकासाठी लाईक तर नक्कीच केल्या पाहिजेत. त्यांच्या प्रयत्नांना यश द्या. तर छान आपला मसाला ग्राइंड झाला बघा. त्यानंतर कढई गॅसवर ठेवायची. त्यानंतर पुन्हा आपल्याला 2 ते 3 चमचे तेल वापरायचं आहे. येथे तेलाचा वापर मी थोडा जास्तीचा केला आहे, कारण की भाजी करताना तेल अगदी कमी वापरायचं. मग ही ग्रेव्ही टाकत असाल तर तेल गरम झालं की आपण इथे 2 ते 3 चमचे जिरे वापरणार आहोत. जिरे छान तडतडल्यानंतर आपण त्यामध्ये ही प्युरी टाकणार आहोत. प्युरी पूर्ण टाकायची नाही आपल्याला. इथे पाण्याचा कुठेही वापर केला नाही, कारण की आपल्याला शेल्फ लाईफ वाढवायची प्युरीची, म्हणून पाण्याचा वापर शक्यतो करायचाच नाही. आता यातील अर्धीच प्युरी मी तेलामध्ये वापरणार आहे. याचं कारण असं मंडळी की आपण सगळी प्युरी टाकल्यानंतर मसाले छान भाजले जात नाही, म्हणून अर्धीच प्युरी टाकायची आपल्याला. आणि हे देखील तेलात छान खमंग परतून घ्यायचे बघा. बीटाने किती छान कलर आलाय बघा ग्रेव्हीला आपल्या. अजून मसाला देखील टाकला नाही तरी छान कलर आलाय. छान थोडी प्युरी परतल्यानंतर आता मसाल्यांचा वापर करूया. अगदी बेसिक मसाले वापरले इथे मी. तुम्हाला दाखवते बघा काय वापरले मी ते. आता इथे मी लाल तिखट 3 चमचे आणि 1 चमचा काश्मीरी लाल तिखट हे वापरणार आहे. हे तुमच्या आवडीनुसार, तुम्हाला जितपत तिखट हवं त्यानुसार तुम्ही वापरू शकतात. त्यानंतर हळद 2 ते 3 चमचे. ही प्युरी वापरून तुम्हाला मी एक भाजीचा प्रकार देखील दाखवणार आहे, त्यामुळे रेसिपी आवडल्यास मला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यानंतर धना पावडर. ही होममेड धना पावडर आहे. अगदी धना भाजून आणि मिक्सरला फिरवून घ्यायचे. फ्रेश चॉप केलेलं पेस्ट केलेल्या धना पावडरची टेस्ट खूप अप्रतिम होते मंडळी. शक्यतो बाजाराची धना पावडर मी वापरतच नाही. आता हे सगळे मसाले छान तेल सुटेपर्यंत परतायचे आपल्याला. आजूबाजूला तेल रिलीज झाले की समजायचं आपला मसाला छान परतलाय बघा. आणि इथे लक्षात असू दे गॅसची फ्लेम मीडियम टू लोच पाहिजे आपल्याला. हाय फ्लेमवर हा मसाला केल्यास मसाल्यांची कडवट टेस्ट येते, कलर देखील चेंज होतो. या छोट्या छोट्या गोष्टीने आपण छान छान स्वयंपाक शिकू शकतो मंडळी. आणि आयत्या वेळेस 2 चमचे ही प्युरी टाकून आपण थोडा दुसरा मसाला टाकून आपण कोणतीही भाजी बनवू शकतो. आता छान आजूबाजूला तेल रिलीज झाले बघा मसाल्याचं प्युरीचं. आता या स्टेजला आपल्याला थोड्या हलवून पुन्हा परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण उरलेली प्युरी वापरणार आहोत. आता ही देखील टाकायची आहे आपल्याला. आता इथे तुम्ही म्हणाल मिक्सरच्या भांड्यात थोडे पाणी टाकून ते देखील टाकायचं. पाणी टाकायचं नाही आपल्याला, कारण की आपल्याला ही प्युरी टिकवायची आहे, शेल्फ लाईफ वाढवायची आहे त्याची, इथे म्हणून पाण्याचा वापर करायचा नाही. तर हे देखील छान मसाल्यात परतून घेऊया. मंडळी खूप सारे मंडळी अशी असतात की रेसिपी बघतात, व्हिडिओ बघतात आणि सबस्क्राईब मात्र करत नाही. पण तुम्हाला सबस्क्रिप्शनला पैसे लागणार नाही, त्यामुळे प्लीज सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट देखील करा. आणि हो, ही मास्टर ग्रेव्ही ट्राय नक्की करा, तुम्हाला खूपच छान वाटेल. अगदी हॉटेलचा फील येईल भाज्या खाण्यामध्ये. त्यानंतर मी छोटी वाटीभर कसुरी मेथी घेतली आहे. ही कसुरी मेथी थोडी रोस्ट करून घेतली. त्यानंतर हातावर कुचकरून आपल्याला या ग्रेव्हीमध्ये टाकायची बघा सगळ्यात शेवटी. याच्याने अप्रतिम टेस्ट येते. आणि कुठलीही भाजी करायची म्हटली आयत्या वेळेस याच्यात 2-3 चमचे ही पेस्ट टाकून, थोडा बाहेरचा मसाला टाकून आपण ती भाजी अगदी झटपट करू शकतो. आणि सगळ्यात शेवटी मी इथे गरम मसाला वापरणार आहे. हा गरम मसाला देखील मी मिक्सरच्या भांड्यातच केला आहे घरी. फ्रेश गरम मसाला केला आहे. अगदी खडे मसाले थोडे रोस्ट करून आणि मिक्सरमध्ये फिरवलेत बघा. कुठलीही जास्तीचे मसाले नाही, तामझाम नाही. तरी ग्रेव्हीला कलर बघा मंडळी किती छान आला आहे. अगदी विदाऊट फूड कलर आपण इतकी छान ग्रेव्ही घरी करू शकतो. आणि प्रत्येक भाजीला आपण हॉटेलचा टच नक्कीच देऊ शकतो मंडळी. अशी ग्रेव्ही करून तुम्ही लहानांपासून मोठ्यांना घरात सगळ्यांना खुश करा अशा भाज्या करून. तसेच रेसिपी आवडल्यास
शेअर करा, कमेंट देखील करायला विसरू नका. रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.